कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांच्या जन्म उत्सवानिमित्त श्री दत्त कथा व उद्धरण प्रकरण आपण या ठिकाणी या विषयावर चिंतन करत आहोत। आणि हे चिंतन करत असताना तुम्ही आज पाहावे तो खूप चांगला असं चिंतन केलं आणि करत आहात, म्हणून तर तुम्ही एवढे दिसत आहात। तुम्हाला जर ते चिंतन तुमच्या हृदयामध्ये चिंतन करायला लावत नसेल तर तुम्ही इथं आले नसते। यावरूनच कळतं की तुम्ही चिंतन करत आहात। श्री दत्तात्रय महाराजांचा वास आपल्या हृदयामध्ये होत आहे आणि म्हणून सगळा गर्व, अभिमान, देशमुखी बाजूला ठेवून तुम्ही या ठिकाणी खाली बसलेले आहात। देशमुखी म्हणजे काही लोक घराच्या बाहेर निघत नसतात। आमच्या इकडे देशमुखी म्हणता याला, तुमच्या इकडे काय म्हणता आम्हाला माहिती नाही। तेलकोल जायचं नाही, पण गर्व आहे तो, अभिमान आहे तो। गर्वाचं आणि अभिमानाचं घर खाली असतं आणि म्हणून गर्वाने आणि अभिमानाने काय होतं मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याचं घर कसं खाली होतं। तुम्ही सगळं सोडलेलं आहे, पण एखाद्याला चढू नये। गर्व नसू नये माणसाला। खूप श्रीमंती असावी, खूप काही असावं आपल्याकडे, कधी वर तर कधी खाली आपण असावं। पाणी तेरा रंग कैसा बोले जिसमें मिला वैसा। लाल टाकला की लाल होतो, हिरवा टाकले की हिरवा होऊन जातो, पांढरा टाकला की पांढरा, काळा टाकला की काळा होऊन जातो। पाण्यात तुम्ही कोणतीही शाई टाका, कोणताही कलर टाका, ते पाणी तसं होऊन जातं। हा गुण माणसाकडे असणं गरजेचं आहे। आणि म्हणून श्री दत्तात्रय महाराजांचा ही एक कथा अशी आहे की देवतांना हैराण करून टाकलं होतं। देऊळ नाव त्या देवल ऋषीपासूनच पडलं। असं हे देवल ऋषी, देवल ऋषी हे असित कर्णाचा मुलगा होता। व्यासाचा कदाचित शिष्य होता आणि तो तपश्चर्या करत होता। इतकं तप की विचारूच नका। इतकी शक्ती निर्माण करू शकतो तपस्वी
की देवताला सुद्धा हलवू शकतो. तुम्ही घेऊन घेऊन काय घेणार आहे, शिकून शिकून काय शिकणार आहे, किती मोठे होणार आहे. तुम्ही तेवढे मोठे होऊ शकत नाही जेवढे ऋषी मुनी होऊन गेले. देवाला सुद्धा प्रश्न पडायचा आता काय करायचं, खरंय की नाही. आणि म्हणून ऋषी आणि मुनी आहेत म्हणून तुम्ही आहात, नाही तर तुमच्या घरामध्ये धर्म टिकला नसता. आज ऋषी मुनी संत जर नसते, धर्म सांगणारे जर नसते ना, तर तुमच्या घरी अधर्म असता, तुमच्या घरी देव्हारा नसता. पण प्रत्येकाच्या घरी देव्हारा आहे, देवपूजा आहे, कोणाच्याही घरी आहे, नास्तिकाच्या घरी सुद्धा आहे. तो नसेल पडत नास्तिक पाया, नसेल मानत देवाला, पण त्याच्या घरचे लोक मानतात. ते म्हणतात तुम्हाला नसन करायचं ना, करू नका, मग देवारा इथं राहील. असे काही नास्तिक सुद्धा असतात. म्हणून आमच्या देवाने सांगितलं की नास्तिकाच्या गावाला पण जाऊ नये आणि त्याच्या घरी पण जाऊ नये, आणि त्याचं खाण्याचा प्रश्नच नाही, त्याचं कधीच खाऊ नये, तो नास्तिक आहे. जो देवालाच मानत नाही, मीच हे आहे असं म्हणतो, हिरण्यकश्यप सारखा, असा प्रकार आहे. आणि म्हणून हा देवल ऋषी तपश्चर्या करत होते. कुठं? माहूर गडावर. तपस्वी आहेत हे. खूप केव्हा कोणत्या त्रेतामध्ये श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार झाला सांगू शकत नाही आपण. त्या ठिकाणी हे देवल ऋषी तपश्चर्या करत आहेत. आणि काय तपश्चर्या करतात माहितीये? काहीच तपश्चर्या नाही. नदीवर जातात आणि रोज एक मुठभर वाळू आणतात आणि त्या लिंगाला वाहतात. एवढी तपश्चर्या आपण रोज करतात. नित्य नियम महत्वाचा आहे, सदाचार महत्वाचा आहे. सत्पुरुष म्हणतात की नाही, तर सत्पुरुष कोणाला म्हणता माहितीये? कोणालाही सत्पुरुष म्हणत नाही. जो सदाचारी आहे, म्हणजे सद म्हणजे सदैव आचारात असतो. मग तो 6ला का उठाना, पण रोज 6ला देवपूजा समोरच दिसतो, त्याला म्हणतात सदाचार. आपला आचार कसा आहे? नवरात्रात जायचं, इतकं ताणायचं, नया मुलला जोरशे बांध देत आहे, 3लाच उठायचं. बाबा नाही तर अजून उठेलच नाही म्हणे. आणि बघा ना म्हणे आम्ही बाबा नाहीत पण कसे उठले, 3ला उठून गाठी घेऊन बसतो. म्हणजे तू नवरात्रामध्ये स्मरण करायला गेला की या बाबाला बघायला गेलास? ते उठलेच नाही अजून, म्हणजे तू तेच काम करायला गेलास वाटतं. मग नवरात्रात 9 दिवस करतो, 3ला 9 दिवस रेटून उठतो आणि घरी आल्या 9 वाजूस तर झोपतो. तू सदाचारी आहेस का रे? त्याला सदाचारी म्हणत नाही. एकच मुठभर वाळू रोज टाकायची लिंगावर, एकच मुठभर. पण 1 दिवस टाकली का, 2 दिवस टाकली का, हजारो वर्ष टाकावं लागली. तुम्ही तर 10 दिवस टिकत नाही. नाही बाबा आज कसं पाहुणे आले होते, बर डोक्यावर बसले काय आले त्याला, तुला इथे येऊ दिलं नाही त्यांनी, त्याच्यामुळे जरा सुट्टीवर होतो. म्हणलं थोडं बोलावं पाहुण्यांना, बोल ना मग तिकडच. 10 दिवस तुम्ही टिकत नाही, हजारो वर्ष काय टिकणार आहे? हजारो वर्ष त्या ठिकाणी रोज एक नदीतनं मुठ भरून आणायची आणि व्हायची. असा हा देवल ऋषी करत होता. आपली परीक्षा 10 दिवसात होते मित्रांनो. शीत शिजलं की नाही, भात शिजायला टाकता ना तुम्ही, तुमची आई उलथणं घालते तिच्यात, एकाच शीताला असं दाबून बघते. हा बघता की नाही, उद्या ध्यान येईल तुमच्या, दाबलं की हा शिजून जाईल, वाफा उठव त्याला. एकावरून तुम्ही सगळ्यांची परीक्षा करता की नाही? तसं आहे मित्रांनो. आम्ही सदाचार टिकून ठेवा मित्रांनो, आचार टिकून ठेवा, त्याला सत्पुरुष म्हणतात. तो आचार करतो म्हणजे सदैव करत राहतो, एकच दिवस नाही. ते बघा आपण केलं ना सदैव.
आता तुम्हाला वाटलं का इथं 15 दिवस झाले, मग बाबा आता सुट्टीवर आहे, लगेच जायचंय तिकडे अकोटला, आणि तिथं असाच सदाचार राहणार. तुमच्यामुळं आम्हाला घडतो ना आमच्यामुळं तुम्हाला घडतो, आणि म्हणून करत राहायचं, मागं नाही सरकायचं. म्हणून मी गेल्यावर सदाचार करत राहत जा, देवपूजा करत राहत जा, घरची घरी का होईना, 5 दंडवत घालत राहत जा, सकाळ संध्याकाळ. देवा माफ कर, जे दिवसभरात पाप केले त्याची क्षमा कर, असं म्हणत जा. वरवडे म्हणत जा, जाऊ द्या, वरवडे करिता भित्राशी येईल, आणि देवा मी येणारच आहे. देवाला काय म्हणायचं, मी येणारच आहे एवढंच म्हणा, देव लगेच तुमचं बघणारच आहे. येतो म्हणला होता, खरंय की नाही? हा देवल ऋषी रोज एक मुठभर वाळू त्या लिंगाला वाहतो. खूप 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 काळ गेलेला आहे, ती लिंग वाढायला लागला. एक मुठ टाकली की वर, एक मुठ टाकली की वर, धीरे 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 लिंग आकाशाला भिडलं जाऊन त्या लिंगापासून ज्वाला निर्माण व्हायला लागल्या, आग निर्माण होत आहे. पाखर, कोणताही पक्षी त्याच्या वरून सुद्धा उडू शकत नाही, त्या परिसरात पक्षी मच्छर काहीच येऊ शकत नाही, कोणता प्राणी येऊ शकत नाही, कोणती देवता सुद्धा तिथे जायला घाबरत आहे. देवेश्वरला तुम्ही गेले, माहूरला गेले का तुम्ही? पाहिलं त्या बोगद्यात 3.5 हाताचं लिंग शिल्लक आहे ना, अजून आहे. ते कुठं होतं माहितीये का? आकाशाला जाऊन भिडलं होतं. इंद्राचं पद खाली होणार होतं. सगळ्या देवता जसा भूकंप येतो ना तशा हालायला लागल्या, अशा हालत होत्या त्या. हा देवल ऋषी एक मुठभर सकाळी जायचा, एक मुठभर वाळू घ्यायचा आणि लिंगावर व्हायचा. लिंगावर वाहासारखी मुठीची, म्हणजे एका मुठीची किंमत आज तुमच्या वाळूची झाली का नाही? काय भाव आहे वाळूला? नाही तर लोक माती म्हणतात ती, पण कसा भाव आहे? त्याचा भाव कसा आहे? श्रद्धा, भाव, शक्ती. त्या वाळून रोज एक मुठ, म्हणजे काय वाहिलं त्यांनी? दगड. तुम्ही तर फुलं वाहता मित्रांनो, तुम्हाला देव प्राप्त नाही होणार? तुम्ही काय दगड वाहणारे थोडंच, तुमच्याकडे नाही एक काय? अरे तुम्ही विडा पण वाहता, त्याच्यात सफरचंद, चिकू सगळे काय मस्त तुम्ही अवसर केलेले आहात. त्याने तो वाळू वाहिली तरीही देव प्रसन्न झाला. असे काही दगड वाहणारे पण आहेत, पण आता सांगायला वेळ नाही. आमच्या देवाने खूप काही सांगितलेलं आहे. आता उद्याच्या दिवस आहे आपलं, नंतर तर आपला कार्यक्रमच आहे. हा, नाहीतर दगड वाहिले लिंगाला, मग आसपासचे दगड संपले, मग काड्या व्हायला लागला, काड्या संपल्या. काय खूप काही सांगण्यासारखं आहे मित्रांनो. अशा प्रकारे देवल ऋषी रोज एक मुठभर वाळू वाहत होते. सगळ्या देवता हलायला लागल्या, घाबरायला लागल्या. दग्ध अग्नी निर्माण झालेला आहे, ज्वाला निर्माण झालेला आहे. त्या लिंगापासून ज्वाला निघत आहे, अग्नी निघत आहे. जिकडं तिकडं प्रकाश पडलेला आहे, त्याच्या अवतीभोवती कोणी जाऊ शकत नाही. देवता सगळ्या घाबरल्या, म्हणे काय करायचं आता, कसं करायचं आता? सगळे घाबरून गेलेले आहेत आणि सगळे मिळून कोणाकडे गेले? श्री दत्तात्रय महाराजाकडे गेले. आणि मग हा सकाळी सकाळी वाळू आणायला गेला देवल ऋषी. त्याचं आसन होतं तिथं, आणि त्या आसनावरून तो काय करायचा, एक लिंगाला वाळू अशी व्हायचा आणि तो असा करून घ्यायचा खालून थोडस, ती वाळू वर जाऊन जायची, ते थोडस वर होऊन जायचं. इतका तो लिंग वाढला होता. तपश्चर्याने त्या ठिकाणी ते शक्ती निर्माण झालेली आहे.
आणि ती शक्ती निर्माण झाली आणि इंद्र चंद्र सूर्य ह्या देवता सैरा वैरा धावायला लागलेल्या आहेत. मग कुठं पळावं कुठं जावं, आपलं पद जाणार आहे, आपलं इंद्राचं पद जाईन, सगळं सगळं आपल्याला जाईन आणि सगळ्यात मोठा देवल ऋषी होऊन जाईन आणि तो देवळात बसवून त्याची पूजा करते ना आपली कोण करीन. पाहिलं का, आपली पूजा करणारे पाहिजे. म्हणून प्रत्येकाला वाटतं आपल्यावर कोणी गेलं नाही पाहिजे, आपल्या कानाखालचेच पाहिजे. कानाच्या वर असले की त्याचं तुमचं जमत नाही. जमत का? आपण म्हणतो ना, काना मागून आली तिखट झाली. ऐकला असेल हा वाक्प्रचार तुम्ही, तसा प्रकार आहे. बस ते लिंग वाढत आहे आणि देवतांनी सगळ्यांनी विचार केला म्हणे काय करायचं. याची तपश्चर्या जर भंग केली नाही तर आपल्यावर राज्य करू शकतो. देवतेवरही राज्य करू शकता तुम्ही जर तुम्ही तपश्चर्या करता. तर मी तुम्हाला सकाळच्या विषयामध्ये सांगितलं, जर तुम्ही शाब्दज्ञान या परी परमेश्वरो तयासी सत्ता ज्ञान दान करते, तेव्हा तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मांड दिसायला लागतात. काय दिसायला लागतात कमी वयात आणि कमी वर्षामध्ये. हे तर हजारो वर्ष करावं लागलं, हजारो वर्ष वाळू व्हावं लागली. जर तुम्ही 56च्या आधी अनुसरले, जर देवाचं मनित्र केलं ना, आताच शाब्दज्ञान चलित झालं की लगेच अप्रोक्ष होणार तुम्हाला. वर्ष हजारो वर्ष तपश्चर्या करायची गरज नाही. इकडं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची. बस तुम्ही फक्त असं देवाला तन मन धनाने त्या ठिकाणी एक तप करायचं आहे. 12 वर्षात परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. तपश्चर्या जर तुम्ही तशी केली तर. जर तुम्ही 12च महिन्यात घरी आले तर काय होणार. मुख पाहायचं नाही 12 वर्ष आपल्या गावात, तेव्हा तपश्चर्या म्हणतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी सगळे एकत्रित जमलेले आहेत आणि गेले कोणाकडे. श्री दत्तात्रय महाराजांकडे गेले. श्री दत्तात्रय महाराजांना विनंती केली, महाराज देवल ऋषी अभिमानी, त्याला गर्व चढलाय आणि त्यांनी एवढं लिंग वाढवलं, एवढं लिंग वाढवलंय. बस आता इंद्राच्या त्या आसनाला ते टच होणार आहे. त्या आसनावरून वर निघलं की देवतांनी पळायचं कुठं. सगळेजण मिळून गेले. श्री दत्तात्रय महाराजाकडे विनंती केली, महाराज आम्हाला वाचवा. देवतेला सुद्धा धडा शिकू शकता तुम्ही केव्हा, तपश्चर्या केल्यावर. श्रीखंडी माहिती का, दुसऱ्या जन्मामध्ये येऊन कोणाचा काळ झाली, भीष्माचा. शाल्व राजा, अंबालिका अंबिका जेव्हा जिंकून आणल्या भीष्माने आणि मग भीष्माला ती म्हणते, शाल्व राजाला माझं मन दिलेलं आहे. तो म्हणतो ठीक आहे, तू परत जा. शाल्व राजाकडे परत पाठवलं. शाल्व राजा म्हणला, असं उष्टे आम्ही घेत नाही, चल निघेल. तिचा अपमान झाला, ती परत आली. परत आली म्हणे, मला इथंच या राजासोबतच लग्न करू द्या. आणि हे म्हणे, तिकडे आम्ही इकडे घेत नाही. तू शाल्व राजाला मन दिलंस ना, आम्हाला परत कशाला द्यायला लागली, चल निघितून. भीष्मा तू माझ्या सोबत लग्न कर, हे करत नाही तर तू कर. मी ब्रह्मचार्याची शपथ खाल्लेली, या ब्रह्मचारी राहील. देवतांनी सुद्धा मी जेव्हा वचनबद्ध झालो तेव्हा वर्षाव केला होता, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. कशाला पळून आणलंस, कशाला जिंकून आणलंस मला. मग तुझ्यामध्ये दम नाही ना, कशाला आणलंस मला त्या तिथून. श्राप देणार मी तुला. मी तर तुला मारू शकत नाही कारण तू खूप पराक्रमी आहेस, पण तपश्चर्या करीन तुझ्यासाठी आणि तुला मारू तर शकणार नाही, पण मारण्यासाठी निमित्त होईन मी तुला. माझ्यामुळं तू मरशील.
श्रीखंडीमध्ये जन्माला आली, नर न पुरुष. सांगितलं मी तुम्हाला थोडक्यात ते. आणि मग ती सांगते, मी तुला म्हणलो होतं ना तुझ्या मरणाला निमित्त होईल, मार बाण मला. आणि भीष्म बाईला बाण मारत नव्हता, पण तो बाई नव्हता, स्त्री नव्हता, किन्नर. अशा एक कथा आहेत मित्रांनो. जन्म गेला पण तिनं तिचा बदला घेतला. मला जिंकून आणलंस आणि पुन्हा म्हणतो मी करत नाही लग्न. कशाला आणलंस मग? ती अपमानित झाली. एकदा का स्त्री जर रागवली ना, तिची शक्ती माहित नाही तुम्हाला. हा, एकदा गाय जर खेकाळली ना, तुम्हाला सांगतो, हा मग कळन तुम्हाला. तिच्या वासराजवळ जर कोणी येत असेल आणि गाय फुसफुस करते, गुरते, पण ते ऐकतच नाही. समजा पुढचा तोडून टाकते यसन मोरकी आणि त्याच्यावर तुटून पडते. आई आहे ती, साधी नाही, आधी शक्ती म्हणता स्त्रीला. भीष्माला कोणी टच करू शकत नव्हतं, कोणीच मारू शकत नव्हतं. इच्छा मरण त्याच होतं. शेवटी नाही मिळाला तो. श्रीकृष्ण भगवान म्हणले मरणार तर नाही हो, पण इतके इतके बाण मार, बाणाची जाळी करून टाकन, बाणावरच उभा करायला. मेला का तरी बी. त्याला भीष्म तसाच होता. आणि मग ती बिचारी श्रीखंडी त्याला काय मारू शकत होती, पण तिनं सांगितलं हो नाही मारू शकणार, पण निमित्त होणार, माझ्यामुळं मरशील तू, हा शाप तुला मी देते. अशा प्रकारे भेटला. आणि म्हणून तपश्चर्यामध्ये इतकं इतकं शक्ती, इतकं बळ आहे ना, हे कशातच नाही मित्रांनो. तपश्चर्या करा, एक जन्म देवाला द्या, तपश्चर्या करा, चिंतन करा, स्मरण करा. एकदा का देव प्राप्त झाला ना, पुन्हा या कटकटीत यायचीच गरज नाही. एक जन्म येत दिजो का, मग काही होईल ते पाहिजो. एक जन्म द्या मित्रांनो. अर्धा तर गेला आपला. उरी सुरी तर द्या, सोनं होऊन जाईल मित्रांनो तुमचं. सोनं, पवित्रपणा येईल तुम्हाला. तुमचा पोरगा, तुमच्या घरचे, तुमची सुनबाई पाया पडन तुमच्या, दंडवत आई म्हणेन. केलंय ना? नाहीतर काहीच म्हणत नाही ती. कधी कधी तर बोलत नाही ती. हा पवित्रपणा येईल तुम्हाला हे केल्यानंतर. देवल ऋषीने तपश्चर्या वाढवली वाढवली वाढवली. बस सगळीकडे एक अग्नी निर्माण झालेला. आणि सिद्धत्तात्रय महाराजाकडे देवता गेलेले, आणि देवता त्या विनंती करतात सिद्धत्तात्रय महाराजांना, महाराज महाराज त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. सिद्धत्तात्रय महाराजांनी बघितलं, अरे काय झालं महाराज, संकट आलंय आमच्या. देवल ऋषी अभिमानी, गर्व चढलाय त्याला. इतकी तपश्चर्या, घोर तपश्चर्या, आमचं पद हिसकायचा प्रयत्न करत आहे. महाराज तुम्ही आल्याशिवाय तो शांत होणार नाही. त्याला त्याच्या जवळ सुद्धा कोणी जाऊ शकत नाही. त्या लिंगाचा तो दहाक आहे ना, त्याच्या आसपासही आम्ही जाऊ शकत नाही. इतका अग्नी भडकत आहे त्या ठिकाणावर. देवता पण जाऊ शकत नव्हत्या. काय शक्ती असेल मित्रांनो त्याच्यामध्ये. एकच मोठी वाळू टाकायची, पण शक्ती कशी निर्माण झाली? सदाचार, आचार, यामुळे शक्ती निर्माण झाली. म्हणून आचार करणार ना तुम्ही, सदाचार करणार ना तुम्ही, रोज करणार ना तुम्ही, शक्ती निर्माण होते मित्रांनो. एक आगळी वेगळी शक्ती निर्माण होते. सदाचार खूप महत्वाचा आहे मित्रांनो, खूप महत्वाचा आहे. सगळेजण गेले, विनंती केली. सिद्धत्तात्रय महाराजांनी विनंती स्वीकारली आणि ठीक आहे. सिद्धत्तात्रय महाराजांनी विनंती स्वीकारली आणि सह्याद्री पर्वतावर आगमन केलं.
देवळ ऋषीनं जे लिंग वाढवलेलं होतं ना, त्या लिंगाच्या वरतून त्या ठिकाणी आकाश मार्गाने आले आणि देवल ऋषी कुठे गेले होते? वाळू आणायला. सकाळी जात होते ना, वाळू आणायची नदीची, एक मुठभर तिथं व्हायची. जसं तुम्ही रोज फुलं आणता की नाही, रोज वाहायला देवाला रोज एक फुल येत होतं पांढरं, ते नंतर गुलाबी होत होतं की नाही? आहे की नाही कला, आहे की नाही शक्ती? तसं रोज करणं गरजेचं आहे. गेला तर वाळू आणायला. ज्या ठिकाणी देवळ ऋषी बसत होते, त्यांचं बसण्याचं आसन होतं, त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज जाऊन बसले. आता देवळ ऋषी येणार, त्या जागेवर बसणार आणि बसल्यानंतर ती वाळू वाहणार. तो देवळ ऋषी आले, हातात वाळून बघितलं तर म्हणे, माझ्या आसनावर कोण बसलंय? माझ्या आसनावर? अरे माझ्या या लिंगाच्या अवतीभोवती कोण येऊ शकत नाही, हे कोण आहे? ऋषी काही साधे नसतात. जितकं वैराग्य असतं ना, तितका राग असतो. पण देवळ ऋषीनं आवरलं स्वतःला, जर माझ्या आसनावर जो जाऊन बसू शकतो, तो काही साधा सुद्धा नाही, तो कोणीतरी दैवी पुरुष ईश्वर अवतार आहे. कदाचित असंही काही म्हणतात, आणि कदाचित काय म्हणतात काही लोक, वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी मतभेद असतात. आणि मग असंही सांगितलंय का पुराणात की देवळ ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते, श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी पोहोचले, लिंगाजवळ आले. देवळ ऋषीनं पाहिलं श्री दत्तात्रय महाराजांना, पण दर्शन नाही, एक नाही, दोन नाही, उलट गुरगुरून बघायला लागला. कारण गर्व आहे ना, मी मोठा आहे, मला वंदन कर. बापरे, गुरमी असते प्रत्येकाला, मी काही कमी नाही. आणि त्याला गुरमीच होती ना, म्हणून त्याची गुरमी काढण्यासाठी देवता श्री दत्तात्रय महाराजाकडे गेला. गर्व. पण श्री दत्तात्रय महाराजांना पाहिलं तरी दर्शन नाही, काहीच नाही, बोलणं नाही, काहीच नाही. असं म्हणे कोणी, पण माझ्या लिंगाच्या अवतीभोवती आला याचा अर्थ कोणीतरी पक्काच आहे. तरी मग लिंगाला वाळू लावायला, म्हणजे हे झालं पाहिजे. श्री दत्तात्रय महाराजांनी करांगोळी वरतून लावली, लिंग खाली दबायला लागलं, खाली दबायला लागलं, खाली दबायला लागलं. घाबरायला लागले देवळ ऋषी. बापरे, म्हणे कोण आहे? माझं लिंग आकाशाला भिडल्यानं हे कोण आहे? हे कोण दाबत आहे? बस, दबत आहे, दबत आहे, दबत आहे. बस आता थोडस राहिलेलं आहे, 3.5 हात राहिलं. आणि विनंती केली, महाराज चुकलं माझं, माफ करा मला. आलं बरोबर, तुम्हाला मी दंडोत करायला पाहिजे, वंदन करायला पाहिजे. तर मी लिंग आकाशातून खाली जाऊस तर, जमिनीमध्ये दडूस तर सुद्धा मी तुम्हाला ओळखलं नाही. पण आता दडणार, खाली जाणार, लपणार, त्याची नामो निशाणी सुद्धा राहणार नाही. आणि म्हणून त्याचं नाम आणि निशाणी राहावी म्हणून काय केलं देवळ ऋषीनं, पटकन दिवशी हात जोडले. महाराज, आकाशाला भिडवलेलं जे लिंग आहे ते 3.5 हात तरी वर राहू द्या. अजून आहे तिथे. गेलेला माहूरला निद्रास्थानाला तर बघा, तिथे जाऊन ते लिंग अजूनही तुम्हाला तिथं नमस्कारी आहे. आपण नमस्कार करतो त्याला का करतो? श्री दत्तात्रय महाराजांचा स्पर्श त्याला झालेला आहे. त्या स्पर्शामध्ये शक्ती आहे, वास आहे. हे जे आपण विशेष वंदन करतो ना, इथं काय माहितीये? स्पर्श झालेला आहे देवाचा. तिथं देवाने स्पर्श केलेलाय, वास केलेलाय. तिथं स्वामी बसलेले आहेत आणि म्हणून तिथं वास्तव्य आहे स्वामीचं. म्हणजे वास आहे, म्हणजे शक्ती आहे. आणि त्या शक्तीला वंदन केलं की परमेश्वर वंदन स्वीकारतो. कारखान दिवशी दाबला आणि देवळ ऋषी पटकन दिवशी पुढे आले. महाराज माफ करा, चुकलं माझा गर्व नाहीसा झाला. महाराज, मी तुमच्या श्रीचरणावर लोटांगण घेतो. एवढं लिंग शिल्लक राहू द्या, याची नामो निशान मिटू नका.
श्री दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. ठीक आहे, तू माफी मागितली ना, तू गर्व हरण झाला म्हटलास ना, म्हणून जे चुकलंय ना त्याला चुकलं म्हणत जा मित्रांनो. देव प्रसन्न होतो. चुकून सुद्धा जर तुम्ही म्हणले नाही नाही माझं चुकलंच नाही, माझं चुकलंच नाही आणि मी तसा नाही, तू तसा नाही तर कलियुगात कस काय आलास? तू जन्मलाच कसा कलियुगात? कलियुगात कोण जन्मत? हुकेल चुकेलच जन्मता ना. नाही तर तुम्ही चुकले नसते तर देवाजवळ नसते का? आणि गर्व हरण झाला. श्री दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले. आणि मग श्री दत्तात्रय महाराज म्हणतात, माग तुला वर काय मागायचं, तर जे मागायचं ना ते माग. आता आणि मोक्ष मागून घ्यायला पाहिजे ना, पण आपलं नाव देवल ऋषीचं लिंग आणि माझ्या इथं देव झोपायला येतात म्हणून मागितलं काय? महाराज सूर्य चंद्र असेपर्यंत आपण या माहूरच्या स्थानावर निद्रेला या. आणि म्हणून ते निद्रा स्थान आहे माहूरचा. महानुभाव संप्रदायाच्या साधूंच्या ते ताब्यात आहे. देव देवेश्वरी असंही त्याला म्हणतात. तिथंच ते लिंग आहे. असा हा देवल ऋषीचा गर्व हरण करून टाकला. आणि माहूरला अद्याप श्री दत्तात्रय महाराज निद्रेला जातात. कोल्हापूरची भिक्षा माहोरी निद्रा, पंचाळेश्वरी भोजन, काशीची स्नान. आरतीमध्ये तुम्हाला कदाचित हे ऐकायला मिळेल. आणि मग कोल्हापूरला भिक्षा म्हणजे बघा ना, देव कोल्हापूर कुठं आलं? तिथून यायचं आणि पंचाळेश्वरला भोजन करायचं. अद्याप श्री दत्तात्रय महाराज पंचाळेश्वरला भोजन करतात. आणि म्हणून तिथल्या कथा सांगायला मला वेळही भेटला नाही मित्रांनो. नाही, तिथल्या अशा 2-4 कथा आहेत, थोडक्यात सांगतो तुम्हाला. श्री दत्तात्रय महाराज पंचाळेश्वरला भोजन करतात आणि आपले उपदेशी असतात. उपदेशी घराण्यामध्ये एक वैष्णव पंथ किंवा वारकरी संप्रदायाची मुलगी केल्या जाते आणि ती महानुभावात दिल्या जाते. ते म्हणतात महानुभाव लोक खूप चांगले आहेत, ते व्यसनी नसतात, सगळं आहे, पण ते एक देवाची भक्ती करतात एवढंच आहे. मग करा ना का म्हणे? श्री दत्त आपलेच आणि श्रीकृष्ण आपलाच आहे. ते म्हणतात पण ते सगळ्या देवाला मानत नाही, ते त्या श्रीकृष्णालाच मानतात. मग आपलाही श्रीकृष्ण आहे ना, मग काय होतंय? पण हे पण खात पीत नाही ना म्हणे, लय चांगले लोक आहेत. आणि म्हणून सोयरीक झाली. वारकरी संप्रदायाची मुलगी महानुभावाच्या घरी दिल्या गेली. आता महानुभावाकडे आल्यानंतर महानुभावांचे आचार विचार तिला धारण करावं लागले. आता पतीकडे आल्यावर पतीचं ऐकावं लागल. आणि ती तशी आज्ञाधारकच होती. ती म्हटली आपल्याला संसार जर चांगला करायचा असेल तर आपल्याला आपल्या पतीचं आणि आपल्या घरच्यांचं ऐकणं गरजेचं आहे. तिथे जर आपण हो आणि हा केलं तर आपलं हे होऊन जाईल, कोणाचं काय जातंय. आणि म्हणून त्या ठिकाणी ती आली. पारायण वगैरे संपन्न झालं. पुन्हा एका बाबाचा उपदेश मंत्र दिला आणि मग तिला तो मंत्रही धारण केला. आता तिला तिची सासूबाई सांगायला लागली, उपार दाखव, दंडोत घाल, अगरबत्ती दाखव, है ना, हे सगळं तिला सांगायला लागली. आणि ती धीरे धीरे करायला लागली. एक दिवस त्यांचा पंचावतार उपहार ठरला.
पंचाळेश्वरला जायचं आणि व्यवस्थित देवाला भोजन द्यायचं, पंचपक्वान्नाचं भोजन द्यायचं. कारण श्री दत्तात्रय महाराज पंचाळेश्वरला आजही त्या ठिकाणी भोजनाला येतात. आणि मग त्या उपदेशी महानुभाव परिवारातून त्यांनी पंचाळेश्वरला पंचावतार उपहार करायचं ठरवलं आणि नवीन सुनबाईच्या हाताने श्री दत्तात्रय महाराजांना भोजन द्यायचं ठरवलं. बस पंचावतार त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी उपहार पाठवलेला आहे. मग सगळेजण आरतीला उभा राहिले, सगळं झालं आणि मग त्या ठिकाणीला गाठी घेऊन बसवलं. म्हणजे देवाचं स्मरण कर आणि देवाला भोजन स्वीकारा असं म्हण. सासूबाईनं सांगितलं, ठीक आहे आत्याबाई. बसली ती, गाठी काढली, आरती झाली आणि दंडवत घातले. हे बघ म्हणे, ताट घेऊन ये परत. आम्ही चाललो तिथं जिथं त्यांचा बिराड ठेवला असेल, तिथं ये म्हणे घेऊन ताट. तर सुनबाईच ती, ठीक आहे आत्याबाई येतेच मी. देवाचं आवडलं की भोजन मी लगेच ताट घेऊन येते. आता ही नवी नवरी, तिला एवढं काय माहिती अनुभवाचं काय भानगडे. तिला असं वाटलं की देव सगळं ताटातलं खाऊन टाकतात, उपहार दाखवतात म्हणलं. आणि देव पंचावतार आणि देव इथं जेवायला येतात आणि ती जेवायला येतात म्हणलं, ती बसली आणि ती गाठी घेऊन बसली. श्री दत्तात्रय महाराजांचं नामस्मरण करायला लागले, डोळे लावून बसली, देवाचं चिंतन करायला लागली, देवाच्या दुसऱ्या नामाचं स्मरण करायला लागली. सासूबाईनं सांगितलं, ताट घेऊन यायचं तिकडं, देवाला भोजन द्यायचं आणि ताट घेऊन यायचं. सासूबाईचा खूप दरदरा होता मित्रांनो पूर्वी. हो सासूबाई नक्की. बसली ना, स्मरण करायला लागली. सासूबाईनं बोलवलंय, रिकामं ताट घेऊन जायचं आहे. आणि ती बघते तर म्हणे, देव येईच ना. देव तर जेवायला येतात म्हणे इथं, देव काय येईना. रडायला लागली, नामस्मरण करायला लागली, श्री दत्तात्रय महाराजांना बोलवायला लागली. महाराज, श्री दत्तात्रय महाराजा, जर तुम्ही भोजन करायला आले नाही, यातलं भोजन तुम्ही स्वीकारलं नाही तर सासूबाई माझी गय करणार नाही. महाराज वाचवा ना मला, माझं भोजन स्वीकार करा. तुम्ही रोज भोजनाला येता ना महाराज, मग आज का येत नाही. डोळ्याला धार आला लागला. सगळे लोक पाणी फिरवतात, उपहार दाखवतात, घेऊन जातात, सगळे असे करतात. पण हे सगळे असे करतात, पण सासूबाईनं सांगितलं देवाला जेवण द्यायचं आणि तुम्ही ताट घेऊन यायचं. देव जेवायलाच येईना, काय करावं. मी आहे म्हणून येईन काय, मी वारकरी पंथाची म्हणून येईन काय, पण मी तर इकडे स्वीकारलेलं आहे, मी देवाला देव मानते, मग हे काय येत नाही. म्हणून ती रडायला लागली. जर आता मी देवाला जेवण करून जर नाही घातलं तर असंच तर खूप अवघड आहे. आणि आता जर मी असं ताट घेऊन गेले तर तू देवाला का जेव घातलं नाही असं होऊन जाईल. महाराजा या लवकर, भोजन स्वीकार. रडायला लागली, पाण्याच्या धारा लागलेल्या आहेत डोळ्यात. सासूबाई म्हणते, ही अजून आली नाही, कुठं गेली. तिथं झोपली काय, तिथंच बसली का कोणाला बोलायला लागली. सासूबाईची तगमग चालू झाली, ही आली कस काय नाही अजून. आता येईन, मग येईन, सगळे बसलेले आहेत, बस आता जेवायचं आहे, पण ताट आलं नाही ना अजून. आणि बस ती बसलेली आहे. श्री दत्तात्रय महाराजांची विनंती करत आहे. विनंतीला मान दिला श्री दत्तात्रय महाराजांनी. श्री दत्तात्रय महाराज पंचाळेश्वरच्या स्थानावर आगमन केलं आणि भोजन केलं तर ताट सगळं खाली झालं. ताट खाली झालं आणि मग तिला जणू काही श्री दत्तात्रय महाराज आले आणि ताटातलं भोजन करत आहे अशी सहानुभूती झाली. आणि मग ते ताट पाहिलं तिनं तर म्हणे, श्री दत्तात्रय महाराज जेवले. ते उठणार तितक्यात सासूबाई तिकून उठली, पण ही अजून आली नाही. त्याकडे बघावं लागतं म्हणे, कळत नाही गेला. लवकर ताट घेऊन यावं, या लोकांना वाढाव. ती तिथंच बसली म्हणे अजून. बघरे जाऊन लगेच गेला पोरगा. कुठं ताट घेऊन येत होती अर्ध्या वाटात. कुठं होती ग तू.
देवाला जेवण घातल्याशिवाय कशी येईन मग? आणि तू देवाला जेवण घालण्यासाठी इतका वेळ थांबली होती काय म्हणे? मग कोणासाठी थांबली होती म्हणे? देव जेवला का म्हणे? मग जेवला, खरंच जेवला का? मग खरंच जेवला. त्याला तर आश्चर्यच झालं, म्हणजे जेवला म्हणजे कमालच झाली म्हणे. सगळ्याची उपार तो वापस येतात खुटके मोडून, आणि हिचा तो जेवला म्हणजे अहो दे म्हणे, बापरे म्हणे, खरंच जेवला. कोणाला दिलं काय? पुजारीला दिलं काय? पुजारीला काही दिलं नाही म्हणे मी. देव जेवायला लवकर येतच नव्हता. मी विनंती केली, बापरे त्या विनंतीला बराच मान दिला. मग देव इथं जेवायला येतात, तुम्हीच तर म्हणे जेवण घातल्याशिवाय येऊ नको. अरे बापरे, हे पळत पुढे आलं म्हणे, आई तिनं देवाला जेव घातलं, शिल्लक काहीच नाही म्हणे, काहीच नाही तिच्यात. दिला असं मानला, दिलं गेलं नाही म्हणते ती, जेव घातलं म्हणते. आणि तिनं ते बघितलं ताट, आवा बाई म्हणे, तू खरंच जेव घातलंस म्हणे. तुला म्हणलं होतं संकल्प सोड, कुटके मोड आणि ताट घेऊन ये, असाच तो उपार असतो म्हणे आमच्यामध्ये. पण तुम्ही म्हणल्या ना देव जेवायला येतात आणि देवाला जेव घालून मग ये. आणि म्हणून मी देवाचं चिंतन करत बसले, देवाला विनंती केली, देव आले, देव जेवले. पाहिलं का? तिनं विनंती केली, तिला वाटलं बा आता माझं काही खरं नाही. सासूच्या हाताने देव जेवला नाही, पण सुनाच्या हाताने जेवला. सासूला आश्चर्य वाटायला लागलं, खरंच देव जेवला. आश्चर्य झालं. तेव्हापासून टोमणे टामणे सगळं बंद. श्री दत्तात्रय महाराज बोलवलं की येतात. नादी लागू नको भाऊ, ती म्हणते तसंच चल. चमत्काराला नमस्कार, लगे आदराने बोलायला लागले. या बसाय का? श्री दत्तात्रय महाराज दर्शन सोपं काम आहे का? हा, सगळं आदराने बोलायला लागले तिला. कोणी नुसता वाकडा शब्द पण नाही. झाला की नाही फायदा? निस्ता देव धर्म केला ना तुम्ही, तर लोक काय म्हणतात, यांची सून काय दैवगुणाची हो, सगळं करते म्हणे, देवाचं, देराचं, ननांचं, भावजायाचं, सगळ्याचं करते, उरलो तो खाते. तिचं नाव निघत ना का? ती कोणाचीच वाट बघत नाही, स्वतः खाते. माहिती आहे आम्हाला. तिचं सांगताय का तुम्ही? सांगू नका आम्हाला. जेवून बसली असन आणि म्हणते मी जेवलीच नाही, तशातली नव्हती. असे श्री दत्तात्रय महाराजांच्या अशा कथा आहेत मित्रांनो. ही पंचाळेश्वरीची कथा आहे. तिथं स्वामी जेवायला येतात श्री दत्तात्रय महाराज, आणि मग निद्रा करायला कुठे येतात? माहूरला येतात, कोल्हापूरला भिक्षेला जातात. असे श्री दत्तात्रय महाराजांच्या कथा आहेत मित्रांनो. आज कथा श्री दत्तात्रय महाराजांची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली ती कथा आमच्या लीळा चरित्रात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये ही सांगितलेली आहे. ती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मग श्री दत्तात्रय प्रभूंचे गुंफास्थान दाखवणे, श्री दत्तात्रय प्रभूंचे गुंफास्थान दाखवणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ती गुंफा दाखवली. श्री दत्तात्रय महाराजांची ही गुंफा आहे पंचाळेश्वरला. मग गोसावी श्री दत्तात्रय प्रभूंचे गुंफासी विजय केले. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे गुंफेला विजय केलेले आहे, तिथे गेलेले आहे. तेथ उत्तराभिमुख नावेक चरणचारी उभा राहिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी थोडा वेळ उत्तरापंथी तोंड करून श्रीमुख करून त्या ठिकाणी उभा राहिलेले आहे.
केले मग उपान हो पादत्राणे फेडुनी दोन्ही श्रीकर जोडुनी जय केले. जय केलं श्री दत्तात्रय महाराजांच्या स्थानाकडे दाखवून, भक्तांना दाखवून जय केलेला आहे, वंदन केलेला आहे. कळस देखिले रुद्धपुरीचे तरी दंडवत घालीजे. मंदिर दिसलं स्थानाचे, त्या ठिकाणी कळस दिसले की आपण दुरुनी दंडवत घालावे. ऐसे ते दंडवत श्री दत्तात्रय महाराजांसाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी घालत आहेत. मग असंच खैराळा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते. आणि असाच एक चांगदेव भट्ट नावाचा छोटासा मुलगा स्वामींच्या सोबत होता. आणि स्वामी म्हणतात, देखिले गाही रुद्धपुरचे कळस घाला घाला दंडवते. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जय केले आणि चांगदेव ही जय करतो. आणि मग देव म्हणतो, आ तुम्हा साष्टांग दंडवत लाभे की घाला घाला दंडवते. पाहिला असाल तुम्ही फोटो, असा तो श्रीकर चांगदेवाच्या खांद्यावर आहे आणि असा देवाचा श्रीकर पुढे असतो. घाला घाला गा दंडवते. पाहिलाय का तुम्ही फोटो? खैराळा आहे थंडळा, अमरावती जिल्ह्यात चांदूर तालुक्यात मोर्शी रुद्धपूर हे भाग आहे. तो तिकडे देवाचे स्थान आहे. तसा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्या ठिकाणी दंडवत केला आहे. मग काय म्हटले देवाने? हे श्री दत्तात्रय महाराजांचे गुंफा स्थान गा. देवानी सांगितले हे ते स्थान आहे देवाचं, श्री दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे ते. श्री दत्तात्रय प्रभूंची गुंफा, हे श्री दत्तात्रय महाराजांची गुंफा आहे. श्री दत्तात्रय प्रभू प्रतिदिनी विजय करीतात. हे श्री दत्तात्रय महाराज प्रत्येक दिवशी येतात, रोज येतात. तीन पहार गुंफेची क्रीडा करीतात. तीन पहार त्या ठिकाणी देव काय करतात? विश्रांती करतात, थांबतात. ते हे स्थान गा. ते हे स्थान आहे गुंफेचं. गेले तुम्ही कधी पंचाळेश्वरला? गेलं की आठवण करा ह्या लीळेचं, नक्की आठवण तुम्हाला. मग गोसावी तीरावलोकिले. आणि मग गोसावी तीरावलोकिले. तीर म्हणजे गोदावरीचे तीर, ते अवलोकन केले. अवलोकन केलं मग त्या ठिकाणावरून. आणि मग उजवेने श्री करे दाखवित म्हणजे दाखविले भक्तिजना ते. काय म्हटलं भक्तजनांना? अरे बघितलं का? हे हेतुके तीर श्री दत्तात्रय महाराजांच्या श्री चरणाने चरणांकित. इतकं तीर आहे ना, हे पवित्र आहे. श्री दत्तात्रय महाराजांच्या श्री चरणाने पावन झालेला आहे. हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना दाखवत आहे. श्री दत्तात्रय महाराजांचं ते स्थान दाखवत आहे. तीरामधलं, गंगेमधलं. मग देव काय म्हणतात? घाला घाला गा दंडवते. भक्तांना आपल्या शिष्यांना सांगत आहेत, घाला दंडवते. हे श्री दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे. मग बाईसा मुख्य करोने समस्त भक्तजनांनी दंडवते घातले. साष्टांग दंडवत घातले. सर्वांनी दंडवत घातलेला आहे श्री दत्तात्रय महाराजांना. हे ते स्थान गा. ऐसे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या शिष्याप्रती बोलतात, ते सांगतात, ते दर्शवतात. मग आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दोन श्रीकरांनी जय केलेला आहे. देव काय म्हणतात? अद्यापि एत प्रतिदिनी श्री दत्तात्रय महाराज पाणी पात्र करोनी म्हणजे कोल्हापूरची भिक्षा करोनी पंचाळेश्वरी भोजन करती. का करती? का बरं करतात? आत्मऋषीची विनंती जी जी महाराज.
पंचाळ राजाला तुम्ही मुक्त केलं. पण माझी विनंती आहे, सगळ्या संतांची विनंती आहे, सगळ्या ऋषींची विनंती आहे, महाराज या ठिकाणी या आत्मालयाला या आत्म ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन आपण रोज भोजन करावं ऐसी विनंती स्वीकरिती. आणि रोज नित्यदिनी पंचाळेश्वरी आत्मतीर्थी भोजन करीती. पंचाळ नगरी म्हणजे पंचाळ राजाची होती आणि आत्मतीर्थ म्हणजे आत्म ऋषीचा आश्रम. त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांनी दर्शन दिलेलं आहे. आत्म ऋषीला मी ती थोडक्यात तुम्हाला कथा सांगितली. त्या विनंतीला मान देऊन आणि ते स्थान आपल्या शिष्यांना आपल्या भक्तांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दाखवत आहेत. घाला घाला ग दंडवते येत अद्यापे श्री दत्तात्रय महाराज प्रतिदिनी भोजन करावयास येती. म्हणून कधी श्री दत्तात्रय महाराजांना भोजन द्यायला जा कधी तिथं. नवीन सून झाल्यावर नवीन सुनाच्या हाताने श्री दत्तात्रय महाराजांना जेव घाला, कदाचित जेवून जाते देव. दर्शन होईल तिला, उद्धार होईल तिचा. दर्शन, अनुसरण, सेवा, संबंध है ना. दर्शन महत्वाचं आहे. फक्त दर्शन श्री दत्तात्रय महाराजांचं. ज्याला दर्शन झालं तो उद्धारलाच. अजून आपल्याला झालं नाही म्हणून आपण इथं गटांगळ्या खाऊ राहिलो. कधी होणार आपल्याला? कधी जाणार आपण देवाकडे? कधी जेवणार देव आपला? म्हणून जेवू घालताना साधू संतांना आग्रहपूर्वक नम्रतेपूर्वक दंडवत घालून आग्रह करून बाबा काय आवडते तुम्हाला असं म्हणून त्या ठिकाणी जेवू घालावं लागतं. आणि मग ती प्रतिकारंता वाढत जाते वाढत जाते वाढत जाते, ती देवापर्यंत जाते. मग देव याचं भोजन स्वीकारतात. ते म्हणले मी फक्त देवाला जीव घालेन, बाबा लोकांना आपल्याला जीव घालायचं नाही. जेवण का तो देव रे असं आहे मित्रांनो. म्हणून प्रत्येकाची पायरी असते, त्या पायरीनं त्या ठिकाणी चाललं पाहिजे. नाही तर लोक मंदिरामध्ये येतात माहिती का काय करतात, बाबा या सगळ्या बसले नीट येतो, इकडं बघत नाही इकडं बघत नाही. हे म्हणे यांना काय दंडवत करायचा म्हणे आधी आधी देवाला. अरे बाबा, ते देवाला दंडवत करताना हे आया आणि बाबा सगळं निघून जातो. गेले का म्हणे सगळे, जा दे मंदिर काय बंद पडेल. आणि मग पोथी ऐकतो, जडापेक्षा चेतन थोर. जडापेक्षा चेतन थोरे हा जो विशेष आहे तो जड आहे, तो चालतो का? श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती कधी चालली का? इथून तिथपर्यंत गेली का? तुम्हाला येऊन सांगितलं का त्याने की असं कर तसं कर? नाही ना. कोणी सांगितलं तुम्हाला? तुमच्या गुरुनं सांगितलं, साधूनं सांगितलं, संतांनी सांगितलं असं कर तसं कर. तुला सांगितलं, करायला लावलं, केलंस. कोण थोर आहे? जडापेक्षा चेतन थोर. चेतनाची शक्ती तिथंच आहे. रात्रंदिवस तुम्ही कधी दंडवत केला की तुम्हाला दंडवत होणार आहे. पण हे चेतन उठून गेलं, हा पुन्हा भेटेन का साधू? गेला निघून. आता कोणाला दंडवत करशील? आता नुसता हात वर कर, नमस्कार, बस. कोणी हात याचा वर करा ना, कोणी बघा ना. पण मोटरसायकलवरून चालता चालता दुकानाकडे असा करतो. कोणी हात करा ना, कोणी बघा ना, बळच त्या ठिकाणी कळा ना का हात करून राहिलो तुला. तुझ्याकडे कोणी बघा ना तरी करायला लागला. आणि जे बघू राहिले आणि त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांना दंडवत केला, तुझ्या कर्माचा नाश होतो, तरी त्यांना दंडवत करणं नसतो. आणि ते विचारत नाही, काहीच नाही. हे आलं म्हणे रिकाम टेकडं, चुना मागणं. आता इथे येऊन बसतो म्हणे दुकानासमोर, आपलं काही नाही, इथं थुकतो पुन्हा. पाहिलं का काय फायदा झाला त्याच्यापासून तुमचा? तो हात वर करा तो बळच लागलं त्याच्या माग, आणि कोणताच फायदा नाही. अरे नुसतं साधूचं दर्शन झालं तर कर्माचा नाश होतो मित्रांनो.
तया ज्ञानियाचनी दर्शने पापा होती पुरश्चरणे तयाचा आवरण करावा कोणे भलते न वंदावे. भलत्याने वंदन करावं त्यांना. फुकट आहे ना मित्रांनो, काय पैसे लागते का त्याला? तरी लोक गर्वामध्येच असतात, अभिमानातच असतात ना. लय गेले असे बाबा. ठीक आहे, जेव्हा जाशील ना तेव्हा कळण कुठं जाशील तू, मग आठवण येईल तुला बाबाची. तोपर्यंत येणार नाही. मग आणि इथे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले. दाखवलं ते तीर आणि त्या ठिकाणी सांगत आहेत माहिती आपल्या शिष्यांना. एक श्री दत्तात्रय महाराजांचं, एक श्री प्रभू महाराजांचं दर्शन झाले. मग एतची दोही देवा एकत्र क्रीडा. एकची दोही देवा एकत्र क्रीडा. श्री गोविंद प्रभू महाराज आणि श्री दत्तात्रय महाराजांची तिथं क्रीडा झालेली, एकत्रित आलेले आहे. असं ते पंचाळेश्वर पावन झालेलं आहे. येथे श्री दत्तात्रय प्रभूंचे भोजन स्थान. हे श्री दत्तात्रय महाराजांचं भोजन स्थान आहे. आत्मतीर्थ. काय म्हणतात त्याला? आत्मतीर्थ, सर्वतीर्थ है ना. तीर्थक्षेत्र, व्रतदान हा धर्म. कुठला धर्म आहे हा? कलियुगेचा हा धर्म आहे का नाही? कलियुगाचा धर्म जो आहे तो आचरावा लागेल. नाही तर तुम्ही त्रेतातला धर्म कलियुगात आणि कलियुगातला धर्म त्रेतात जर करताना तर काही होणार नाही. खालील योगी जन्म होईल. आणि जर समजा तुम्ही कलियुगात अधर्म आचरण केलं तर खालील युग ते कोणते? मग खालील योगी जन्म होईल. अहो म्हणे खालील योगी जन्म होईल का आता कलियुगात? अहो टीकाकार शंका करून परिहार देतात. अहो खालील युगची नाही माके जाई जेल ना कलियुगी सेवटी नरक. शेवटी ते चित्रांग राक्षस काय? ते चित्रांग राक्षस म्हणजे तुमच्या भाषेमध्ये यम येतील आणि तुम्हाला असं सावडून नेतील, टाकतील पिशवीमध्ये. तुम्ही तेव्हा एवढालेच असणार आणि ते राक्षस भले मोठे असणार. तुमची उंची अंगठ्या एवढीच असणार. तुमचं आयुष्य 8 दिवसाचं असणार. त्याच्यातच तुम्हाला असं वाटन की 70-80 वर्ष झाले. एका दिवसात 3 ऋतू जातील. हरभऱ्याच्या झाडाला पाळणा बांधावा लागणार. किड्या मकोड्या सारखं तुमचं आयुष्य असणार. लग्न गिग्न काही राहणार नाही. कुत्रे मांजरासारखं तुम्ही एकमेका मागं पळणार. आता थोडं बरं आहे म्हणून वेळ गेली नाही, अजून वेळ गेली नाही देवाला शरण जा, नाही तर कुत्र्या मांजरासारखं जीवन जगावं लागेल. कसे पळतात कुत्री माहिती का तुम्हाला? एकाच्या माग तशी जिंदगी होऊन जाईल. आत्ताच पळायला लागले, मारायला लागले, ठेसायला लागले. अजून तर काही सुरुवात झाली नाही. जेव्हा होणार तेव्हा तुम्हाला बघावंसं वाटणार नाही, बघू शकणार नाही तुम्ही. रक्ताचा सडा असणार सगळीकडे. एक कलियुगाचा शेवट आहे मित्रांनो. शेवटी नरकाला जावं लागणार. पण मित्रांनो, आपलं आयुष्य फुकट बर्बाद करू नका. देवाला शरण जा मित्रांनो. काही पडलं नाही कशात. गर्व, अभिमान, मान, मान्यता काही नाहीये मित्रांनो. सगळं नाशिवंत आहे. किती मोठा हार घातला तरी सुकून जातो. किती मोठा पदार्थ खाल्ला तरी तो विटून जातो, नासून जातो. हे शरीर सुद्धा नासक आहे, सडक आहे, कुचक आहे. काही काळ त्या ठिकाणी चांगला दिसतो माणूस. उतार अवस्थेला माणूस घसरायला लागतो, पांढरे व्हायला लागतात सगळे, आणि मग सुरकुट्या पडायला लागतात. कोणी विचारत नाही.
वास सुटल्यावर तर असं वाटतं हे कधी जातं, मरतं कधी. म्हणून कुष्ट्याचा दृष्टांत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितला. थू मर कोडी, कधी मरतं काय माहित ना, मुळा उठलं म्हणे मथार, मलाच करावं लागायले सगळं याच. मराना सुद्धा लवकर, मेलं तर बरं होईल. अशा टायमाला तो म्हणतो बाबा सांगत होता कोण कोणाचं नाही, तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आता जाऊ का मी, बाबाकडेच जातो. नको जाऊ, त्या बाबाला त्रास नको. कुठं जायचं, गावाच्या मागे दुबळेश्वर देव एक मंदिर आहे म्हणे गावाच्या बाजूला, तिथं जाऊन बास उंबरवाटा उशिला करून आपलं देव सोडून देऊ. गेलं नाही, लगेच पळत आले, दादा 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 चला घरी, असं तसं. पांढरावणे काय म्हणतील, तुम्हाला काय कमी मरायला पाहिजे म्हणतात. पुन्हा इथं आला आहे ना आता बोंबलायला, लोकांना दाखवतो काय. नाही नाही दादा घरी चला घरी चला, आणि रडायला तिथं देखता लोकांच्या. जास्त रोड नको म्हणे, येईन घरी, इथंच मोरद्या माथाड्याला. नाटक केलं गेले घरी. लोक मारा आणायला गेलो म्हणे आमच्या दादाला, आम्ही ऐकच ना म्हातारं म्हणे मी बाबाच होतो. हो ते मोरते तिकडे. आणि मग येणारे जाणारे, शेतात जाणारे म्हणे कोण आहे काय माहिती, उघडत झोपेले. आणि त्या बाया आपल्या दुरडी उतरवता, त्याला भाकर वरण त्या मडक्यात ठेवून देतात. आणि एक जण मडकं ठेवतो, एक पाण्याचं मडकं ठेवतो, एक फाटकी गोदडी आणून देतं, एक बाज आणून देतं. त्याची सोय लागली मस्त. आणि रोज एक बाई रोज मस्तपैकी गरम गरम डब्बा देते. म्हणे घरच्यापेक्षा तर मस्त जमून राहिलं म्हणे इथं. घरचे तर झाले म्हणे कधी मरतं, खायला देत नव्हते म्हणे, ते सुटायचं ना तिथंच. जास्त खाऊ नका, कोण धुईन. पाहिलं का किती अवघड आहे. बास उमरा उशीचा केला आणि तिथंच राहिला. शेवटी दृष्टपर त्याला अन्न उदक सगळं दिलं देवतेनं, आणि अदृष्टपर फळ दिलं. तुमच्या घरच्यांनी काय दिलं, मरायला पाहिजे म्हणे हे दिलं तुम्हाला. कोणासाठी मरायचे लक्षात घ्या, कौरव करायचे लक्षात घ्या. नसेल ना तर अनुभव घ्या पहिले, कसं वागू राहिले आपल्यासोबत पोरं पोरी सुनबाई, कसं होऊ राहिलंय आपल्याला घरात. हे जर तुम्हाला जर वाटत असेल ना, अनुभव येईल तुम्हाला. मी गेल्यावर तर येईल. शिदोरी बाबा सांगतच होता जाईन यार, जाय लवकर, बरं होईल आमचं. तुम्ही गेले की खुश आहेत ते. चांगला व्यक्ती गेला ना, काम करणारा, धष्टपुष्ट, 40 मधली स्त्री जाते जाऊ देता का ते. नाटक पण नाही करू देत ते, नाटक ना खरे करायला का म्हणणार लय पोथी ऐकते का. सोपं वाटलं काय तुम्हाला, पण ती जर पक्की असेल ना, ते फक्त बोध झाल्याशिवाय नाही. हे काही कच्चे पक्के काही आहे काही नाही. बाबा आले की इकडं, बाबा गेले की तिकडं, काय गेलंय काय. पण बरं आहे आल्यावर तरी आता. बाकी काही असो मग. एक श्री दत्तात्रय प्रभू आणि श्री प्रभू श्री एकत्र आरोग्य. श्री दत्तात्रय महाराज आणि श्री गोविंद प्रभू महाराजांची त्या श्री दत्तात्रय महाराजाच्या त्या स्थानावर, आत्मतीर्थावर एकत्र भोजन झालेलं आहे मित्रांनो. असं ते पावनीय स्थान आहे, महत्वाचं स्थान आहे ते. पंचाळेश्वरचं आहे. ते हे गुंफा स्थान किंग. मनोनी गोसावी श्री करे गंगेमध्ये ते स्थान दाखविले. त्या गंगेमध्ये जाऊन, गोदावरीच्या मध्यभागी पात्रात जाऊन ते दाखविले. आपल्या भक्तांना दाखवलं, शिष्यांना दाखवलं. सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव, परमेश्वर भज्य. परमेश्वर भज्य. परमेश्वरला भजत जा, पूजत जा. मग परमेश्वर नाहीये तर कोणाला भजतान. स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक यांना भजत जा, पूजत जा. नाहीतर कोणाला भजतान, कोणाला देतान, कुठं लावतान, किती खाऊ घालता. यांना खाऊ घातल्याने काय होणार आहे, इथंच करावं लागणार.
मग सबंधू वैद्य संबंधू वंद्य ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज उभे राहिलेले आहेत, चरणचारी, ती जागा पवित्र आहे. चरमाचे ते त्या ठिकाणी इतकं त्या ठिकाणी पवित्र आहे, कुर्माचे टरकल भेदून गेले असे तिथपर्यंत पवित्र जागा आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं, संबंधू वंद्य, त्याला वंदन करा जाऊन तुम्ही. वस्तु संबंधे शक्ती वस्तु संबंधे शक्ती निक्षेप. वस्तू ती काय आहे? वस्तू का किती आहेत? चारच आहेत. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. चौथी वस्तू ते परमेश्वर. वस्तू आहे ती, तिचा कधी नाश होत नाही, काळा उपायाने ती नासत नाही. ती वस्तू म्हणजे परमेश्वर. वस्तूचा संबंध, वस्तू संबंधे शक्ती निक्षेप. देवाचा त्या ठिकाणी संबंध झाला, शक्तीचा निक्षेप झाला. कुर्माचे कवटे छेदून जलस्थळापर्यंत गेले असे, असा तो निक्षेप झालेला आहे त्या ठिकाणी. ते वंदनीय आपल्याला स्थान. मग वस्तु स्मरण ते शुद्धाचे स्मरण. वस्तू स्मरण ते शुद्धाचे स्मरण. आणि म्हणून स्मरण करायला सांगितलं. स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक ऐसे बहुत आठविजे. बहुत आठवलं पाहिजे. मग काय होतं म्हणाले? स्मरणाशील. देवाच्या वस्तू काय काय आहेत, स्थान किती आहेत, कुठे आहेत, साधू कोण आहेत, अधिकरण कोण आहेत, निमित्त कोण आहेत, सगळ्यांना आठवायला सांगितलंय. तुम्ही तर आठवले गेले ते दोषच बघायला लागतात. यांचं काय मिळेल काय, आणि तुला होईल का देऊ? मग जमिनीमध्ये दोष नसतात का? चोपण असते, काळी असते, लाल असते, चिकट असते, है ना? असते की नाही? पण पेरतात ना तिच्यातच. काहीतरी टाकून तिने पाणी धरलं नाही पाहिजे म्हणून करता की नाही? तसं करत जा. लगेच बाजूला घ्यायचं. आपल्याला जर दोष येत असेल ना कोणाचा, तर आपल्या माला सुधरून सांगायचंय. सरक बाजूला, तुला काही काम आहे का नाही? काय नुसते दोषच बघत राहतो का रे? एकच काम कर, फक्त गुण घे. ज्ञानाचा प्रकाश, फक्त ज्ञानाचा प्रकाश घ्यायचा, अंधार घ्यायचा. मग वस्तु स्मरण ते एक स्मरणाची किंवा. वस्तू स्मरण ते काय सांगितलं म्हणाले? स्मरण सांगितलं. भक्तिजनी जाऊन ते स्थान नमस्कार. आणि मग सगळ्या भक्तजनाने जाऊन ते गंगेतलं स्थान आत्मतीर्थ वंदन केलं. गोसावी ते तुनी जय केले. आणि मग देवाने जय केलं. भक्तिजन गोसाव्यांपाशी आले. मग भक्तजन देवाजवळ आले. भक्तिजनी म्हणितले. भक्तजन काय म्हणतात? चेत दोई देवा आरोगण कौनी काळी झाली. जी जी येत दोही देवा आरोगण कहूनी काळी झाली. कोणत्या वेळी झाली? प्रश्न केला भक्तांनी. सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव? वृद्धपुरी प्रांती अवतार स्वीकारिला. श्री प्रभू म्हणजे श्री गोविंद प्रभू महाराजांनी रुद्धपूर प्रांती अवतार स्वीकारिला. वेदाध्ययन केले. वेद अध्ययन म्हणजे अभ्यास केला. मग 12वेचा मठी क्षेत्र संन्यास. मग 12वेच्या मठी क्षेत्र संन्यास स्वीकारिला. दया गुरुचे नाम कमळारण्य. त्यांच्या गुरुचं नाव कमळारण्य. मग गुरु समवेत गंगा तीरासा. गुरुच्या समवेत म्हणजे गुरु सोबत गंगा तीरागमन केलं. कुठं केलं? ना साष्टी पिंपळ गावी. तेत पंचलिंगी. आज इथे स्थान आहे पंचलिंगीचं. सोमनाथाच्या पहिले साष्टी पिंपळ गाव आहे. नदीमध्येच ते स्थान आहे. उंच असं बांधलेलं आहे. 5 लिंग तिथं आहेत. तिथं खेळ. श्री प्रभू दंडधारी संन्यास स्वीकारिला. श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्या ठिकाणी दंडधारी संन्यास स्वीकारलेला आहे. एकुदिवशी श्री प्रभू पांचाळेश्वरा पुढे श्री विजय केले. त्या दिवशी, तेव्हा एक दिवशी तेथून म्हणजे त्या पंचलिंगीवरून
पंचाळेश्वरला पुडी म्हणजे भिक्षेला गेले, पुढी केली भिक्षा केली, पुडी केली. भोजनालागी श्री दत्तात्रय प्रभूंच्या गुंफास्थान श्री दत्तात्रय महाराजांच्या गुंफास्थानाशी गेले, भिक्षा केली आणि श्री दत्तात्रय महाराजांकडे त्या ठिकाणी भोजनाला जातात. तवचेत मध्यान काळी श्री दत्तात्रय प्रभू विजय केले. तेच म्हणजे त्यावेळे मध्यान वेळ म्हणजे 12 वाजता श्री दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आगमन करतात आणि त्या ठिकाणी दोही देवारोगणा, मग दोही देवा भेटी झाली. दोन्ही देवांची भेट झालेली आहे त्या ठिकाणी. दोही देवा एकत्र भोजन आणि दोन्ही देवाचं एकत्र भोजन झालंय. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, एकत्र भोजन कीजे, एकत्र खान पान कीजे, त्यांनी दोष जाती. एकत्र या मित्रांनो, गोपाळकाला करा. एकत्र आले ना ते तुम्ही भात बी खाल्ला का तर तुम्हाला दिसतो, तो तुम्हाला दिसतो काय चाललं म्हणतो. नाही ते घरात गुलाबजामुन खाल्लं तरी कोणी बघत नाही आणि मग रस्त्याने दिसले ते असं बघत, त्याचा न जमत नाही. ते लय शान आहे म्हणे. बरं तू तर कमीच आहे. एकत्र आल्यानंतर तो बोलतो, दंडवत करतो, बसतो, उठतो. जाऊ दे जे झालं ते, आपलं काही जास्त नव्हतं झालं म्हणे. नाही पण मग तुडतुड झाली होती ना, विसरून गेलो म्हणे. आम्ही ठेवत नाही, आमचे बाबा सांगतात कोणाचं काही मनात ठेवायचं नाही. सुधारले ना, झालेली एक तुम्ही, नाही तर बास तानातानीच. अरे एक या तो तानातानी करता जायचं एक दिवशी निघून, कुठं गर्व अभिमान करत बसता, जाईन फुटून एक दिवशी मग बॉम्ब लावावं लागन. कशाला गर्वात आणि कशाला अभिमानात जगता मित्रांनो, काही अर्थ नाही. काय मित्रांनो आपल्याजवळ, अरे ते राजे लोक देवाकडे येतात आणि संन्यास घेऊन राहिले. आपली तर राजात प्रश्नच नाही, बिचारे सकाळपासून बेजारे आपण काम करू. कोणतं राज्य आपल्याला, कोणतं सुख आहे आपल्याला. 50 एकर शेती असली तरी सुख नाही मित्रांनो. तुम्ही तेच खाता आणि हे तेच खाऊ राहिले. सुख पाहिजे माणसाला, एकत्र आलं पाहिजे, बसलं पाहिजे, उठलं पाहिजे. एकत्र खानपान केल्यामुळं दोष निघून जातात. माहिती का, दुपारच्या पाऱ्यामध्ये उन्हामध्ये लोक म्हणजे मैत्रिणी एकमेकीला त्या जमतात. काय ग, काय भाजी केली, काय नाही, मी मेथीची केली, तू काय केली म्हणे, मी वडा केला, तू काय केलं, सोयाबीन. येते मग जेवायला आपल्या इथं, ठीक आहे मग कोरड्याच घेऊन येते. 1, 2, 3, तिसरीला माझ्याला, चौथीला माझ्याला 4-5 जण भेटल्या. हिला भूक नव्हती, तिला नव्हती, पण तिचं भाजी तिला, तिची भाजी हिला, एकमेकीला द्यायला लागल्या. आणि ते म्हणले चांगली झाली, ते म्हणतो लय मस्त झाली. 2-2 घास शिल्लक खाल्ले त्यांनी. इथं भात बी जर असला ना 2 घास असा हाणतो का ना शिल्लक. का बरं, देवाचा प्रसाद आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, एकत्र या. एकत्र आल्याशिवाय दोष नासत नाहीत मित्रांनो. आपण असं वाकडं बघतो ना त्याच्या चेहऱ्याकडे, इथं आलो नीट बघतो, जाऊ द्या असं म्हणायला लागतं. म्हणून आमच्या देवाने एकत्र यायला सांगितलं, एकत्र जेवायला सांगितलं. आणि म्हणून श्री गोविंद प्रभू महाराज आणि श्री दत्तात्रय महाराज एकत्र भोजन. मग श्री दत्तात्रय प्रभू सह्याद्री विजय केले. मग श्री दत्तात्रय महाराज सह्याद्रीला गेले, निद्रास्थान, निद्रा करायला. भोजन इथं तर निद्रा तिथं. एकीकडे श्री प्रभू आत्मतीर्थावरोनी विज्ञानेश्वरा विजय. मग श्री गोविंद प्रभू महाराज कुठे गेले, आत्मतीर्थावरोनी विज्ञानेश्वरा गेले. विज्ञानेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंग, त्यापैकी एक ते ज्योतिर्लिंग, त्याला विज्ञानेश्वर म्हणतात. तिथंच येते विज्ञानेश्वर. ज्योतिर्लिंग आहेत ना, त्यामध्ये तिथं नाव आहे त्याचं. आणि तिथं देव गेले आणि त्या लिंगाला स्पर्श केला, तिथं विडा वाहिला. का वाहिला माहिती तुम्हाला, त्या दुःखी होत्या ना, देव आल्यामुळं सुखी झाल्या.
त्यांना बरं वाटायला लागलं. एखादा मोठा माणूस गरिबाच्या घरी गेले की त्याचं बहर कशी होऊन जाते. बापरे, गरिबाच्या घरी आले तुम्ही, चहाला काय नाही, साखर नाही, पत्ती नाही, मग काय करू, तुम्हाला काहीच करू शकत नाही, काहीच करू नको म्हणे, फक्त तू चांगलं बोल मला. गरिबाच्या घरी एखादा श्रीमंत गेले तिला बरं वाटतं ना, तसं देव तिथे गेले, देव त्याला तिचाच आनंद तिला व्यवस्थित झाला. अशा प्रकारे देव तिथे गेले, श्री गोविंद प्रभू महाराज गेले, मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पण गेले होते. तर्पण केलं त्या ठिकाणी, आणि मग तसंच 5 देवळ्या म्हणजे पंचलिंगीला गेले. त्या प्रतिमेला खेळ केला त्या साष्टी पिंपळगावला. मग गुरु कमळारण्य ते साष्टी पिंपळगावला थांबले. आणि मग श्री गोविंद प्रभू महाराज शुक्ल भट्ट आणि दोंडीराऊळ यांच्या सोबत द्वारकेला गेले. आणि द्वारकेला जाऊन श्री चक्रपाणी भगवंता कोणी ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. मग अशा प्रकारे श्री चक्रपाणी भगवंताकडे ज्ञान शक्तीचा स्वीकार केलेला आहे. आणि मग श्री गोविंद प्रभू महाराजाकडनं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान शक्तीचा स्वीकार केलेला आहे. आणि श्री दत्तात्रय महाराजाकडनं श्री चक्रपाणी भगवंताने ज्ञान शक्तीचा स्वीकार केलेला आहे. व्याघ्र वेशे भेटी सांगणार आहे मी तुम्हाला, ते पण बाकीचे अजून आपल्याला कथा आहे, देवाने सांगितलं ते तुम्हाला सांगणं आहे. फलटण ग्रामामध्ये श्री चक्रपाणी भगवंताने अवतार धारण केला. जीवोद्धराची प्रवृत्ती म्हणून माहूरला गेले, ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. ते कसा केलाय ते बघणार आहोत आपण उद्या. कसे गेले, कसे मिरवळाला स्नान केलं, श्री दत्तात्रय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, हे सगळं तुम्हाला कळायला लागलं. मित्रांनो, पण श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेण्यासाठी नक्की सुसज्ज राहा. त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्या आज्ञेचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे, तपश्चर्या करावं लागणार आहे, अनुसरावं लागणार आहे, तेव्हा देव भेटणार आहे. कारण स्पष्ट सांगितलं, अनुसरल्याचा देव. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला काय करायचं हाय, मात्र असंच. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपलेली. श्री दत्तात्रय महाराज की जय. दंडवत हो. उद्या ज्यांची पंगत, उदक, पिढारा आणि गाडी आहे त्यांनी दंडवत घालून द्यायचं आहे.